सर्वप्रथम मित्रांनो, आपण ओवा लागवडीसाठी हवामान व जमीन कशी असावी हे बघून घेऊया. या पिकास थंड हवामान लागते. पिकांच्या कायिक आणि शाखीय वाढीच्या दृष्टीने हवामानातील बदल अतिशय महत्त्वाचे ठरतात. शाखीय वाढ ही झाडांची उंची, पानांची संख्या, पानांचा तजेलदारपणा या बाबींवर अवलंबून आहे. आणि त्यानंतर वातावरणातील वाढ 25 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत झाल्यावर कायिक वाढीस पोषक ठरतात. पाण्याचा उत्तम निचरा होणारी वाळू मिश्रित जमीन ओव्याच्या लागवडीस योग्य समजली जाते. खूप भारी किंवा हलक्या जमिनीत उत्पन्न अतिशय कमी येते. नंतर बघूया जाती. ओवा या पिकाच्या भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय मसाला बियाणा पिके संशोधन केंद्र यांनी शोधून काढलेल्या जातीनिहाय गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. 1 नंबर, लांब सिलेक्शन ही जात आंध्र प्रदेशातून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली आहे. झाडाची सरासरी उंची 60 सेंटीमीटर असते. पिकांचा कालावधी 135 ते 145 दिवस एवढा असून साधारणपणे हेक्टरी 8 ते 9 क्विंटल एवढे उत्पादन मिळते. 2 नंबरला येते RA180. ही जात बिहार राज्यातून विकसित करण्यात आली असून बियांचा आकार अतिशय लहान आहे, परंतु स्वाद अतिशय मधुर आहे. 170 ते 180 दिवसात काढणीस तयार होते व 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. 3 नंबरला येते AA0119. ही जात जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड, गुजरात यांनी विकसित केली असून ही लवकर तयार होणारी जात 150 दिवसांमध्ये तयार होते. हेक्टरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. तर मित्रांनो, पूर्व मशागत कशी करावी? पूर्वीचे पीक काढल्यानंतर काही दिवसांनी शेत, बुबे व आडवे नांगरून घ्यावे. नंतर कुळवाने मातीची ढेकळे फोडून घ्यावीत. कुळवाच्या 3 ते 4 पाड्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी. सर्व तण, काडी कचरा व धसकटे वेचून घ्यावीत. बियाण्यांचे प्रमाण, पेरणीची वेळ, मात्रा व पद्धत. विदर्भातील हवामान ओवा हे पीक ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी बांधव ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पेरतात. 1 हेक्टर क्षेत्राकरिता 2.5 ते 5 किलो बियाणे पुरेसे होते. कोरडवाहू पीक घ्यायचे असल्यास बी शेतात पेरतात. 2 आडीत 45 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरतात. बियाणे 2.5 ते 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीत पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. ओलिताखाली ओवा लागवडीकरिता सारी वरंबा पद्धतीने 60 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटर अंतरावर 3 बाय 2 मीटर लांबी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत व त्यामध्ये 30 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर अंतरावर वरंब्याचा मधोमध रोखून पेरावे. ओव्याचे बी आकाराने व वजनाने हलके असल्यामुळे बियाणे इतक्याच वजनाची बारकी रेती मिसळून बियाणे टोकावे. बियाणे जमिनीपासून 2 ते 2.5 सेंटीमीटर खोलीवर पडेल याची काळजी घ्यावी. अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करणार मित्रांनो? ओवा या पिकाला इंग्रजीमध्ये बिशॉप्स वीड असे म्हटले जाते. म्हणून नैसर्गिकरित्या हे पीक तणासारखे जमिनीतील पाणी, अन्नद्रव्ये व इतर बाबींकरिता स्पर्धा करून जीवनक्रम पूर्ण करते. लागवडीच्या वेळेस 10 ते 15 टन कुजलेले सेंद्रिय खत प्रति हेक्टरी मिसळून घ्यावे. हे पीक रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते असे आढळून आल्यामुळे विदर्भातील जमीन व हवामानाचा विचार करता हेक्टरी 40 किलो नत्र विभागून द्यावी. त्यासाठी नत्राची अर्धी मात्रा व स्फुरदाची पूर्ण मात्रा 20 किलोग्रॅम लागवडीच्या वेळेस व उर्वरित नत्राची मात्रा लागवड केलेल्या तारखेपासून 30 दिवसांनी द्यावे. काढणी. हे पीक साधारणपणे 160 ते 180 दिवस एवढ्या कालावधीत तयार होते.
साधारणपणे फुलांचा किंवा बोंड्यांचा रंग तपकिरी होण्यास सुरुवात झाली की बिया तयार झाल्या असे समजावे. जमिनीपासून 40 सेंटीमीटर अंतर ठेवून झाडे कापावी व त्यांच्या पेंड्या बांधाव्यात. खड्यात नेऊन घ्यावे व स्वच्छ करून भरून ठेवावे. उत्पादन उपरोक्त काळजी घेऊन शास्त्रीय पद्धतीने ओव्याची शेती केल्यास ओढीत हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे, परंतु कोरडवाहू पीक पद्धतीमध्ये 6 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न विदर्भाच्या हवामानात अपेक्षित आहे.